नमस्कार. मी संजय माने, योग प्रचारक आणि योग प्रसारक. आज मी इथं आपल्यासमोर प्राणायाम आणि योगासन यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेलो आहोत. मंडळी, आपल्याला माहितीच आहे, मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की योग ऋषी श्री स्वामी रामदेवजी महाराज यांचे प्राणायाम आणि योगासनाचे कार्यक्रम पाहून आणि ते मी स्वतः आत्मसात करून मी स्वतः प्राणायाम योगा करून गेली 17.5 वर्षे पूर्ण होत आहेत. माझ्या 59व्या वर्षी नियमित 1.5 तास प्राणायाम योगासने करून माझे 6 प्रकारचे आजार माझे नाहीसे झालेले आहेत. तर मंडळीहो, फक्त मी माझ्या काही दातांना वाचवू शकलो नाही, माझ्या दाढांना काही वाचवू शकलो नाही. कारण त्यावेळी श्री स्वामी रामदेवजी महाराज यायचे होते. त्याच्यापूर्वी मला हा दातांचा आजार झालेला होता आणि त्यामुळे माझे काही दात आणि माझ्या दाढांना काही मी वाचवू शकलो नाही. पण आज हे जे प्राणायामाच्या योगासनाच्या माध्यमातून माझे 6 आजार माझे नाहीसे झालेले आहेत. त्यातीलच एक आजार म्हणजे एक गुडघेदुखीचा आजार. तो गुडघेदुखीचा अभ्यास मी आज इथं आपल्यासमोर कशा पद्धतीनं करायचा आणि ते गुडघेदुखी माझी कशामुळे थांबली ते मी इथं आपल्यासमोर करून दाखवतो आहे. तत्पूर्वी मंडळी, ह्या गुडघेदुखीचा व्यायाम करण्यापूर्वी आपण जे नियमित प्राणायाम करतो त्या प्राणायाममधील कपालभाती आणि अनुलोम विलोम हे महत्त्वाचं आहेत. त्या कपालभातीमुळे काय होतं, हे कपालभाती केल्यामुळं हे कपालभाती आपल्या मूळ जे आजार आहेत त्यांना शोधून त्याचा खात्मा करण्याचं काम, त्यांना पळवून लावण्याचं काम हे कपालभाती करत असते. मग जिथे जिथे आपल्याला काय कॅन्सर असेल, एकाला गुडघेदुखीचा असेल, कोणाला हर्निया असेल, अनेक प्रकारचे आजार असतील, त्या आजारांना शोधून त्याला पळवून लावण्याचं काम हे कपालभाती करत असते. त्यानंतर अनुलोम विलोम जो आहे तो संपूर्ण ज्यावेळेस आपण अनुलोम विलोम करतो ते संपूर्ण ऑक्सिजन आपल्या हृदयामध्ये पूर्णपणे येतं आणि त्या हृदयामार्फत सर्व नस नाड्यांना ऑक्सिजन पुरवलं जातं. आणि बरेचसे आजार जे आहेत ते सर्दी, पडसे, खोकले ते कॅन्सरपर्यंत सर्व आजार आहेत ते फक्त आपल्याला ऑक्सिजन व्यवस्थितपणे न मिळाल्यामुळे ते सर्व आजार होतात. म्हणून अनुलोम विलोम हा फार महत्त्वाचा आहे. अनुलोम केल्यामुळे संपूर्ण नस नाड्या हे गुडघे सगळीकडं ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित केला जातो आणि त्यामुळे गुडघेदुखी ह्या कपालभाती आणि अनुलोम विलोममुळे थांबू शकते. तर मंडळीहो, आता यानंतर मी जे गुडघेदुखीसाठी जो व्यायाम आहे, गुडघेदुखीसाठी दुखू नये याच्यासाठी मी हा प्राणायाम आपल्या इथं आपल्यासमोर म्हणजे व्यायाम करून दाखवणार आहे. तर सर्वप्रथम आपण या पद्धतीनं बसायचं आहे. त्यानंतर हे गुडघे वाट्या त्यात खेचल्या जायचे. हे पहा, सोडल्या, खेचल्या, सोडल्या, खेचल्या, सोडल्या, या पद्धतीनं कमीत कमी एक 10 ते 12 वेळा आपण करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. तर हे झालं या पद्धतीनं. तर मंडळीहो, यानंतर पहा, या पद्धतीनं. त्यानंतर
त्यानंतर दुसऱ्या डाव्या पायाने. असे एक 10-12 ह्या साईडने 10 वेळा. त्यानंतर आपण बटरफ्लाय करायचं. तर मंडळी हो, या पद्धतीचा आपण कपालभाती, अनुलोम विलोम आणि या पद्धतीनं गुडघेदुखीचा जो व्यायाम आहे केला आणि तर आपल्या पूर्णपणे आपली गुडघेदुखी थांबू शकते. यानंतर आणखीन एक त्यामध्ये या पद्धतीनं एक गोलाकृती हे पहा. 5, 6 पुन्हा विरोध दिसून 1, 2, 3, 4, 5, 6 पुन्हा पहा 1, 2, 3, 4, 5, 6 पुन्हा विरोध दिसून 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर मंडळी, या पद्धतीनं जर आपण नियमित कपालभाती, अनुलोम विलोम आणि ह्या गुडघेदुखीचा जर व्यायाम केला तर 100% आपली गुडघेदुखी ही पूर्णपणे नाहीशी होऊ शकते. यामुळेच माझी गुडघेदुखी पूर्णपणे थांबलेली आहे. आता ह्या गुडघेदुखीनंतर मी आपल्यासमोर वामनासन करून दाखवतो. वामनासन. यानंतर दोन्ही पाय हातामध्ये घेऊन आपण गुडघ्यावरती चालण्याचा अभ्यास करायचा.
तर मंडळी हो, हा जर नियमित असा प्राणायाम केला तर गुडघेदुखीचा त्रास अजिबात होणार नाही. पण हे वामनासन जर आपल्याला करायचं असेल, ते गुडघ्यावर चालणं आणि हे गोल रिंगण गोल, तर हे जर आपल्याला करायचं असेल तर आधी कपालभाती अनुलोम विलोम करून हे गुडघेदुखीचा व्यायाम करून मगच हा प्रयोग आपण करू शकता. म्हणजे ह्यामुळे गुडघे आपले टणक होतात आणि कधीही गुडघे दुखले जात नाही. सध्या माझे गुडघे यामुळे थांबलेले आहेत. तर मंडळी हो, हा जर प्राणायाम आपल्याला आवडला असेल, आपल्याला करण्याची इच्छा जर होत असेल, जरूर करा. पण रोज पहाटे सकाळी 5 ते 7:30 या वेळेत, पुन्हा प्रसारण रात्री 8 ते 9 या वेळेत, फक्त आस्था या चॅनेलवरून. त्याचबरोबर रोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत इंडिया TV या चॅनेलवरूनच योग ऋषी योगगुरू श्री स्वामी रामदेवजी महाराज यांचे प्राणायाम आणि योगासनाचे कार्यक्रम पाहून आणि आपल्या जवळच्या योग वर्गाला भेट देऊन योगगुरू योगतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखालीच प्राणायाम योगासने शिकून घ्या आणि मगच हा इतर प्राणायाम योगासनाबरोबर हा गुडघेदुखीसाठी व्यायाम करा. आणि नियमित 1 तास 1.5 तास प्राणायाम करून संपूर्ण निरोगी आणि आजारमुक्त व्हा आणि सुखी समाधानी आनंदी राहा. घरच्यांना मुलाबाळांना सुख समाधान आनंद द्या आणि आपला भारत देश सुखी समृद्धी शक्तिशाली तसेच महाशक्तिशाली आपण बनवूया. त्याचबरोबर मंडळी हो, हा व्हिडिओ जर आपल्याला जर माझा प्रचार प्रसाराचा आवडला असेल तर असेच माझे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.